आज मी घेऊन आलेली आहे नाश्त्यासाठी कुरकुरीत असा पदार्थ, न भिजवता न वाटता अगदी झटपट होणारा इन्स्टंट नाश्त्याचा पदार्थ। इथे मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली, त्यामध्ये तेल घातलं, पाव चमचा हिंग घातला, त्यानंतर 1 चमचा जिरं घातलं। जिरं छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1.5 कप पाणी घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, त्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याला हलकी उकळी आली की यामध्ये आपल्याला बारीक रवा असतो ना, तो 1 कप रवा आपल्याला हळूहळू या पाण्यामध्ये सोडायचा आहे। रव्याची अजिबात गुठळी झाली नाही पाहिजे, अशा पद्धतीने हे छान मिक्स करत आपल्याला हा रवा सोडायचा आहे आणि छान मिक्स करत राहायचे। जसं जसं रवा पाणी ॲब्झॉर्ब करेल हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल आणि डोच्या फॉर्मला येईल। तर तुम्ही बघू शकताय मिश्रण छान घट्ट व्हायला लागलेलं आहे, यामध्ये अजिबात गुठळी झालेली नाही आहे, अगदी छान असा हा डो तयार होत आहे। सकाळच्या घाईत बऱ्याच वेळा आपल्याला नाश्त्याला काय करावं हे कळत नसेल तर कुठलीही पूर्वतयारी न करता हा नाश्त्याचा पदार्थ नक्की बनवून बघा। तर अशा पद्धतीने हा डो तयार झाला रव्याचा। तर आता काय करायचं, यावरती आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हा रवा गॅस बंद करून झाकण ठेवून 5 मिनिटं बाजूला ठेवायचा आहे। आता तोपर्यंत इथे चटणी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी एक छोटी वाटी भरून खोबऱ्याचा काप घातला आहे, ओल्या खोबऱ्याचा, त्यानंतर फुटाण्याची डाळ घातली, लसूण, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून थोडं पाणी टाकून ही चटणी छान वाटून घ्यायची आहे। आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली। आता यावरती तडकासुद्धा करून घेऊया। तडका पॅनमध्ये तेल गरम केलं, मोहरी घातली, जिरं घातलं आणि हा तडका मस्त या चटणीवरती देऊन घेतला। अगदी चविष्ट होते आणि अप्रतिम होते। ओलं खोबरं वापरायचं म्हणजे चव अगदी छान येते। आता बघा 5 मिनिटानंतर आता हे रव्याचं जे मिश्रण आहे का ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। हाताला मस्त तेल लावून घ्यायचं आणि हे छान मळून घ्यायचं। तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की हे खूप जास्त कोरडं आहे, पण हे तुम्ही जसं जसं मळणार त्याचा डो तयार होतो आणि छान डो तयार झाला की पुन्हा हाताला तेल लावायचं, छोटा गोळा घ्यायचा, थोडंसं हाताने प्रेस करायचं, मग हातावरती गोल फिरवून अशा पद्धतीने प्रेस करून मध्ये होल करून रवा मेंदूवडा तयार करून घ्यायचा। सगळेच रवा मेंदूवडे अशा पद्धतीने मी तयार करून घेत आहे। तोपर्यंत गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवून दिलेलं आहे। सगळे मेंदूवडे तयार करून झाले की आपण हे मेंदूवडे तळायला घेऊया। हे मेंदूवडे तुम्ही असेच बनवून आणि 2 तासाने तळले तरीसुद्धा छान होतात आणि तळल्यानंतर 1 तासापर्यंत अगदी कुरकुरीत राहतात। आता तेल छान गरम झालंय, यामध्ये हे मेंदूवडे सोडायचे, गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। जर गॅस कमी केला तुम्ही तर हे वडे फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे फुल गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे। उलटसुलट करत दोन्ही बाजूने अगदी क्रिस्पी होतात तोपर्यंत हे वडे छान तळून घ्यायचे आहे, अगदी चविष्ट होतात। आपण उडीद डाळीचे मेंदूवडे करतो तर ते आपल्याला तेलामध्ये सोडायला प्रॉब्लेम होतो, तर अशा पद्धतीने तुम्ही रव्याचे इन्स्टंट होणारे मेंदूवडे नक्की करून बघा। हे बघा अगदी सुरेख असा कलर येतो, तर छान असे क्रिस्पी होतात तोपर्यंत आपण हे तेलामध्ये फ्राय करून घेतले। तेलामधनं काढून घ्यायची, अजिबात तेलकट राहत नाही, अगदी मस्त असे क्रिस्पी इथे आपले मेंदूवडे तयार झाले। सगळे मेंदूवडे याच पद्धतीने मी तळून घेतले। इथे मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेत आहे। तर आता आपण प्लेट लावून घेऊया। इथे आपण खोबऱ्याची चटणी बनवली आहे, खोबऱ्याच्या चटणीसोबत हे वडे अगदी चविष्ट लागतात। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, अगदी कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही। तुम्ही बघू शकतायत व्हिडिओमध्ये अगदी कुरकुरीत असे हे मेंदूवडे तयार झालेले आहे। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।